नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. आता साडीला पिको फॉल करताना साडीचं सरळ कटिंग करणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी मी सरळ कटिंग करण्यासाठी साडी या पद्धतीने जमिनीवर अंथरून घेते आणि मग साडीचं सरळ कटिंग करून घेते. त्यामुळे काय होतं की कटिंग सरळ होतो आणि पिकोसुद्धा सरळ येतो. तर तुम्हीसुद्धा धागा काढून कटिंग करत असाल तर या पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. खरंच सरळ कटिंग येईल आणि साडीला पिकोसुद्धा सरळ होईल. तर पहा, एका लाईनमध्ये कात्री पकडली आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे. आता कटिंग झालेलं आहे. आता आपण साडीला पिको करूया. त्यासाठी मी पिको फॉलची मशीन घेतलेली आहे आणि मशीनला मॅचिंग असा दोरा ओवून घेतलेला आहे. आता पहा, इथे साडी घ्यायची आहे. साडीची उलटी आणि सुईची बाजू एकदा चेक करायची आहे. सुईच्या बाजूने पिको करायचा नाही, उलटी बाजू या पद्धतीने वरती धरायची आहे आणि हा जो मशीनचा नॉब आहे त्या नॉबच्या बरोबर मधोमध साडीचा काठ ठेवायचा आहे. त्यानंतर साडी या पद्धतीने हलक्या हाताने पुढे खेचायची आहे. याने काय होतं की साडीचा पिको अगदी बारीक होतं दोरीसारखा. आणि जर तुम्ही असंच साडी ठेवली तर पुढे खेचली नाही तर पिको जाडसर होतं. त्यामुळे ज्या मैत्रिणींचा साडीचा पिको जाडसर होत असेल त्यांनी ही टिप्स लक्षात ठेवा की पिको करताना साडी हलक्या हाताने पुढे खेचायची, म्हणजे अगदी बारीक पातळ पिको होतं. आता पूर्ण साडीला मी पिको करून घेतलेला आहे एका बाजूने. आता आपण करणार आहोत खालच्या बाजूने, म्हणजे साडीला आपण फॉल लावणार आहोत. फॉल लावण्यासाठी मी इथे फॉल घेतलेला आहे जो धुवून आणि व्यवस्थित इस्त्री करून घेतलेला आहे. साडीला कधीही फॉल लावताना फॉल धुवून आणि इस्त्री करून घ्यायचा, म्हणजे फॉल चांगला लागला जातो आणि साडी धुतल्यानंतर फॉल अकसत नाही. बऱ्याच वेळा जर साडीला फॉल लावताना धुवून कुणी लावत नाही, पण एक दोन मैत्रिणींच्या मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट आल्या होत्या की तुम्ही फॉल धुतलेला दिसत नाही. तर असं नाही, फॉल धुवूनच लावावा लागतो. आणि फॉल लावताना मागच्या साईडला मार्जिन 12 ते 13 इंच ठेवायचं आहे. तर पहा, अगदी साडीच्या काठावरती मी हा फॉल ठेवलेला आहे आणि व्यवस्थित पूर्ण साडीला हा फॉल पिकोच्या मदतीने लावणार आहे. आता इथे बऱ्याच जणी दोन्ही बाजूने हात शिलाई करतात, पण मी तर दोन्ही बाजूने हात शिलाई नाही करत. एका बाजूने या पद्धतीने पिकोच्या मदतीने फॉल साडीला अटॅच करून घेते आणि वरच्या बाजूने हात शिलाई करते. तर खालच्या बाजूने सुद्धा हात शिलाई करता येते, पण बऱ्याच वेळा काय होतं की हात शिलाईचा धागा अडकला तर पूर्ण फॉल निघून येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करू शकता. फॉल साडीच्या काठाच्या बाजूकडून पिकोच्या मदतीने जोडून घ्या आणि वरच्या बाजूने हात शिलाई करा. तर पहा, आता थोडं थोडं कापड पकडून मी पूर्ण फॉल जोडून घेतला आहे. या बाजूने सुद्धा अर्धा इंच फॉल दुमडून मग पिको करून घेतलेला आहे. आता हात शिलाई करताना ही साडी मी जमिनीवर अंथरून हात शिलाई करणार आहे, कारण अशा पद्धतीच्या ज्या साड्या असतात तर यांना मशीनवरती फॉल व्यवस्थित लावता येत नाही, गोळा झाल्यासारखं होतं. म्हणून मी ही साडी सरळ जमिनीवर अंथरून घेणार आहे आणि हातशिलाई करणार आहे. तर चला पाहूया हातशिलाई करण्याची पद्धत. तर आता ही साडी मी या पद्धतीने पूर्ण जमिनीवर अंथरून घेतलेली आहे आणि इथे आपण करणार आहोत हातशिलाई. आता हातशिलाई करण्यासाठी 2.5 मीटर दोरा घ्यायचा आहे. फॉल 2 मीटर असतो, अर्धा मीटर दोरा एक्स्ट्राचा घ्यायचा आहे. आणि आता हे फॉल लावताना वरच्या बाजूने 1/4 इंच मार्जिन ठेवायचं आहे. तर हे या पद्धतीने मी जे मार्किंग केलेलं आहे वरच्या बाजूने 1/4 इंच आणि खालच्या बाजूने अगदी सुईच्या टोका एवढी हात शिलाई करायची आहे. तर सुरुवातीला हात शिलाई करताना काळजी घ्यायची आहे दोरा तुटणार नाही याची. तर हा जो आडवा भाग आहे इथं मी अगोदर हात शिलाई करून घेते आणि मग पूर्ण दोरा बाजूला काढून घ्यायचा आहे. नंतर बाजूच्या भागाला हात शिलाई करायची आहे. तर या पद्धतीने दोरा कुठे गोळा न होता व्यवस्थित काढायचा आणि दोरा या पद्धतीने पसरून टाकायचा आहे, म्हणजे तो एकमेकांमध्ये अडकला जात नाही आणि मग तुटत नाही. एकदम एका जागेवर जर दोरा टाकला तर मग दोऱ्याला गाठ वगैरे बसण्याची शक्यता असते, म्हणून दोरा असा पूर्ण पसरून टाकायचा आहे. थोड्या अंतरापर्यंत काळजी घ्यायची आहे. अर्ध्याच्या पेक्षा जास्त वरती साडी झाली की मग दोरा गुतत नाही. आता तुम्हाला दिसतच असेल मी असा साडीमध्ये पूर्ण दोरा पसरून टाकलेला आहे. या पद्धतीने दोरा तुम्ही पसरून हात शिलाई करून घ्या. तर चला, पूर्ण साडीला मी आता या पद्धतीनेच हात शिलाई करून घेते. तर पूर्ण साडीला हात शिलाई करून झालेली आहे आणि या पद्धतीने आपल्या साडीलाही पिको फॉल करून झालेला आहे.
तर पहा, तुम्हाला ही पिको फॉल करण्याची पद्धत कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असताल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.